नाशिकच्या बालेकिल्ल्यात जळगावचे व्यापारी यांना न्याय. नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाची कामगिरी. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 40/2026 भारतीय न्याय संहिता कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्याची हकीकत अशी की दिनांक 8/12/2025 रोजी पासून ते दिनांक 26/1/2026 रोजी पावेतोचे दरम्यान फिर्यादी श्री दौलत हरगोविंद देवानी यांनी जळगाव MIDC येथील उषा एंटरप्राइजेस व वसंत एंटरप्राइजेस कोगटा इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड डाळ मिल येथून डिलिव्हरीकरिता घेतलेला हरिया वटाणा, मठ डाळ, मूग, हरभरा डाळ असे धान्याचे 105 कट्टे एकूण 2,39,732 रुपये किमतीचा माल विश्वासू चालक अजीज खान, नाव पत्ता माहिती नाही, यांचे ताब्यात देऊन त्याला जळगाव ते नाशिक असे डिलिव्हरी कामी पाठवले होते. अजीज याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडीने स्वतःच्या फायद्यासाठी वरील माल सुभाष रोड, नाशिक रोड परिसरात अपहार व चोरी करून विल्हेवाट लावली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करीत होते. आरोपी अजीज खान याचा कुठलाही राहण्याचा ठिकाणा नसताना वरील आरोपीचा व गेले मालाचा शोध घेत असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई रोहित शिंदे, पोलीस शिपाई योगेश रानडे यांनी तपासाचे सातत्य ठेवून व पोलिसी कौशल्य वापरल्याने पथकाला गोपनीय माहिती मिळाली की महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी क्रमांक MH15JW 8365 यावरील चालक अजीज खान हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडी घेऊन देवळाली गाव गांधी पुतळा परिसरात आला आहे. याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने 27 जानेवारी 2026 रोजी 2 पंचासह देवळाली गाव येथील गांधी पुतळा येथे पथकाने स्वतः अस्तित्व लपवून बराच वेळ सापळा रचून बसले होते. नमूद बातमी चालक अजित खान हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडी घेऊन देवळाली गाय गांधी पुतळा येथे आला असता मोठ्या शिताफीने त्यास त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडीसह पकडून ताब्यात घेतलं. त्यास त्याचे नाव व गाव विचारलं असता त्याने त्याचे नाव अजीज अहमद खान, वय 34 वर्ष, राहणार सुभाष रोड, गुलजारवाडी, नाशिक रोड असे सांगितले. तसेच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन अपहार करून विकलेल्या धान्याची 100% रोख रक्कम हस्तगत केली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.